हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. भारत माता की. आज आपल्या पनवेल मधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पुढे आपल्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम असलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वतीनं आज आपण सर्वजण इथे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि त्यांच्या काँग्रेसच्या मुस्लिम धार्जिण्या पिलावळीचा निषेध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. खरं तर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं आपण ज्यांना समजतो ते छत्रपती शिवाजी महाराज कुठं आणि सर्वसामान्य जनतेवरती जुलूम करणारा, हिंदू प्रजातीवरती जुलूम करणारा टिपू सुलतान कुठं, याच्यातला फरक सुद्धा ज्याला कळत नाही अशा माणसाला काँग्रेस पक्षानं त्यांच्या महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष करावं हेच काँग्रेस पक्षाच्या नीचतेचं दर्शन आहे. आणि सतत टीकेच्या भोवऱ्यामध्ये राहून कुठला ना कुठला तरी वाद अंगावरती ओढून हे हर्षवर्धन सपकाळ स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात आणतात. मराठी किंवा हिंदी भाषेमधली म्हण आहे, बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ. असा या ठिकाणी दुर्दैवी विचार करणारी जी प्रजाती आहे त्याचा आता कुठं ना कुठेतरी मूर्ख शिरोमणी म्हणून हर्षवर्धन सपकाळचा उल्लेख करावा लागेल. अरे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि तो दीड कमलीचा टिपू सुलतान कुठं, याच्यातला फरक जर या हर्षवर्धन सपकाळला ओळखता येत नसेल तर त्याला मारावे तितके जोडे थोडे आहेत. मला निश्चितपणानं या ठिकाणी दर्शना वहिनी आपल्या सगळ्या महिला भगिनी आल्यात, नगरसेविका आहेत, सर्व नगरसेवक आहेत, या सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करावंसं वाटतं की काल हे वक्तव्य झालं आणि आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आलेलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं तेजस्वी कर्तृत्व हे मी तुम्हाला परत सांगण्याची गरज नाही. 19 तारखेला पुन्हा शिवजयंती येते. लहानगी मुलं देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या एक एक प्रसंगामधून प्रेरित होऊन वेगवेगळ्या पद्धतीनं जीवनामध्ये मोठं काम करण्याचा या प्रेरणा घेत असतात. अशा वेळेला हे हर्षवर्धन सपकाळ सारखी नीच लोक ही कुठे ना कुठेतरी नव्या पिढीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. अरे छत्रपती शिवाजी महाराज कसे होते की ते हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं होतं त्यांना, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना सुद्धा त्याच्यामध्ये मग मुस्लिम असू दे किंवा इतर कुठल्याही धर्मी असू दे त्यांच्यावरती त्यांनी आकसानं कधी तलवार चालवली नाही किंवा कुठली कारवाई केलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य निर्माण करताना कल्याणच्या सुभेदाराची सून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढं या ठिकाणी त्यांच्या काही शिपायांनी उभी केली. त्यांना वाटलं महाराज आपल्याला बक्षीस देतील. महाराजांनी त्यांना खडसावलं आणि सांगितलं अशी आमची आई सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो. तिची साडी चोळी देऊन आठवणी केली. टिपू सुलतानानं काय केलं? टिपू सुलतानानं ज्या ज्या ठिकाणी चढाया केल्या त्या चढाया करत असताना तिथल्या हिंदू राजा आणि सरदारांच्या पत्नींना त्यांनी स्वतःच्या जनानखान्यामध्ये ठेवलं आणि त्याचबरोबरीनं त्याच्या सरदारांमध्ये एखादी चीज वस्तू असल्यासारख्या त्यावेळेच्या हिंदू राजे सरदार यांच्या कुटुंबातल्या महिलांना त्या सरदारांमध्ये बक्षिसाप्रमाणे वाटून दिलं. असा धिक्कार करावा अशा पद्धतीचा हा टिपू सुलतान कुठे आणि आमचे छत्रपती शिवाजी महाराज कुठे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला स्वराज्याचा विस्तार केला, पण विस्तार करत असताना कुठेही जबरदस्तीचं धर्मांतरण केलं नाही. या उलट टिपू सुलतानानं जिथं तिथं धर्मांतरणं केली, हिंदूंची असतील ख्रिश्चनांची असतील, ती धर्मांतरणं करता करता त्यांनी अनेक ठिकाणी देवळं ही सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. अनेक वेळेला या टिपू सुलतानापासून या मंदिरांचा बचाव करण्यासाठी त्यातल्या मूर्ती उचलून दुसऱ्या मंदिरांमध्ये घेऊन जायला लागल्या. गुरुवायूरवरती तो चढाई करणार त्या गुरुवायूरच्या मंदिरामधल्या मूर्ती उचलून त्या लांब नेऊन ठेवाव्या लागल्या. अशा पद्धतीचा ज्याचा काळाकुट्ट इतिहास आहे. केवळ तो ब्रिटिशांच्या त्याच्या साम्राज्याच्या विरोधात स्वतःचं राज्य वाचवत होता, याचा अर्थ तो काही स्वातंत्र्य सैनिक होत नाही. तो
ज्या पद्धतीनं या देशातल्या तिथल्या स्थानिक प्रजातीशी वागत होता, मग ती हिंदू जनता त्या ठिकाणी त्या टिपू सुलतानाच्या काळामध्ये जीव मुठीत घेऊन पळत होती. त्या टिपू सुलतानाशी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करणं हे कधीही निषेधार्थ आणि धिक्कारार्थ आहे. त्याचा धिक्कार आपण सगळेजण करण्यासाठी आज या ठिकाणी एकत्रित झालं. खरं तर आपल्याला सगळ्यांना काँग्रेस पक्षाची पार्श्वभूमी माहिती आहे. आज काँग्रेस पक्षाचा जनाधार पूर्णपणाने सुटलाय. काँग्रेस पक्षाच्या जनतेशी नाळ तुटलेली आहे आणि म्हणूनच सातत्यानं आपल्या भारतीय जनता पार्टी किंवा आपल्या हिंदुत्वाचा विचार करणाऱ्या ज्या राजकीय सामाजिक संघटना आहेत त्यांना सातत्यानं डिवचण्याचा दुखावण्याचा प्रयत्न त्या काँग्रेस पक्षाकडून होतोय. आणि म्हणून आपण पाहिलं स्वातंत्र्यवीर सावरकर असा ज्यांचा उल्लेख आपण करतो, कोणी दिली होती स्वातंत्र्यवीर पदवी दिली होती आचार्य अत्रे. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करताना ते देशद्रोही होते म्हणणाऱ्या या काँग्रेसच्या अवलादी चित्र मिळतील त्या ठिकाणी खरं तर त्यांना ठेचून काढल्या पाहिजे. त्यांना या ठिकाणी या प्रवृत्ती ठेचून काढण्याजोग्याच आहेत. यांचा या ठिकाणी लोकांमध्ये सन्मान होता कामाच नाही. मला सुद्धा आपल्याला विनंती करायची आहे, आज आपण या ठिकाणी जमलो, आपण बघतोय हा काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी अजेंडा दिसतोय. काँग्रेस पक्षाचा हा अजेंडा दिसतोय. या पद्धतीनं जर आमच्या आराध्य दैवताचा जर ते असा जाणून बुजून अपमान करणार असतील, माझी विनंती आपल्या सगळ्यांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, शिवजयंतीच्या दिवशी ऐका, शिवजयंतीच्या दिवशी ते काँग्रेसवाले तुमच्या शेजारी उभे राहतील. त्यांना सांगा तुम्हाला आमच्या शेजारी हिंदू बनवणाऱ्यांच्या शेजारी येऊन उभं राहण्याचा तुम्हाला अधिकार नाही. त्यांच्या बाजू लावा आणि त्यांना त्या मिरवणुकीतून सुद्धा जायला सांगा. खरं तर आजचा मोर्चा खरं तर आजचा मोर्चा आपण या काँग्रेसवाल्यांच्या घरावरती काढायला पाहिजे होता. लोकशाही व्यवस्थेमध्ये आपण आज ठरवलं, आज धिक्कार करतोय. यांनी माफी मागितलीच पाहिजे होती कालच, पण माफी तर मागितलेली नाही. कशी हिंमत होते मालेगावमध्ये त्या मुस्लिम पक्षाच्या उपमहापौरांची टिपू सुलतानाची प्रतिमा उपमहापौराच्या खुर्चीच्या पाठीमागे लावायची आणि मग ज्यावेळेला सर्व स्तरावरून निषेध झाला त्यावेळेला मग ती तस्वीर त्या ठिकाणी हटवली गेली. मला तुम्हाला सांगायचं आहे हे आपण सगळ्यांनी खपून घेता कामा नये. आपल्याला या पद्धतीनं जर आपल्या आदर्शांचा जर कोणी अपमान करणार असेल, सोमनाथ खरं मला भाषण करू दे. या पद्धतीनं जो कोणी आपल्या जे आराध्य दैवत आहेत त्यांचा अपमान करणार असेल तर त्यांची पर्वा करण्याचे कारण नाही. आपण आज वयाच्या 30, 40, 50च्या टप्प्यामध्ये आहोत की ज्या वेळेला आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला आदर्श घालून द्यायचे. आपल्या पुढच्या पिढीला हे जे स्वातंत्र्य मिळालं, हुतात्मा स्मारक समोर आहे, कोणामुळे मिळालं सांगितलं पाहिजे. या महाराष्ट्राच्या या देशाची दैवत कोण आहे हे पुढच्या पिढ्यांना आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि काँग्रेस पक्षानं तर आपला इतिहास बिघडवण्याचं काम केलेलं होतं. आपली पाठ्यपुस्तकं आतमधून आपल्या मनामध्ये तरुण पिढीच्या बालपिढीच्या डोक्यामध्ये विष पसरवण्याचं काम केलं होतं. आता कुठे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा सगळा इतिहास जो आपल्या देशाचा जो खरा इतिहास आहे त्याच्यापासून दूर करण्याचा पाठ्यपुस्तकाचा इतिहास हा बदलण्याचं काम करत होते, तो आता दुरुस्त करण्यासाठी काम चाललंय. त्याचबरोबरीनं बालपिढीला आपण प्रभू श्रीकृष्णाच्या कथा सांगितलेल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर वयाच्या 16 वर्षी कशा पद्धतीनं देशत्यागानं भरलेले होते हे आपण पुढच्या पिढ्यांना सांगतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्या पुढच्या पिढ्यांना सांगत झालेलं आहोत. त्या पुढच्या पिढ्यांनाही फरक कळला पाहिजे. कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज, कोण आहे टिपू सुलतान, त्याच्यातला फरक जर पुढच्या पिढ्यांना कळायचा असला तर त्याच्यासाठी तुमच्या आमच्या मधला स्वतः जागरूक झालं पाहिजे. तुमच्या आमच्या मधला हिंदुत्व जागर राहिलं पाहिजे. हे काँग्रेसवाले ते जागू राहू देणार नाहीत. त्यांना काही करून त्या ठिकाणी व्हॅलेंटाईन डे साजरे करायचे, त्यांना काही करून वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या संस्कृतीचं पाश्चात्तीकरण करायचं आहे आणि आपल्या देशाची संस्कृती नष्ट करायची आहे. याच्यापासून आपल्या पुढच्या पिढीला सावध करणं तुमची माझी जबाबदारी आहे. आणि म्हणून आज एक दिवस काही वेळासाठी त्यांचा निषेध करून चालणार नाही. हे काँग्रेसवाले जिथं भेटतील त्या काँग्रेसवाल्यांनी जोपर्यंत जाहीरपणानं माफी मागत नाही
तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहिलं पाहिजे हा माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे. आणि या सर्व आपण महायुतीच्या वतीनं आता शिवजयंती आली, शिवजयंतीच्या दिवशी ते नेते येऊन तुमच्या शेजारी निर्लज्जपणानं उभे राहतील, त्यांना थारा देऊ नका. या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आपण सगळेजण अशाच पद्धतीने एकत्र येऊया आणि ज्या नराधम टिपू सुलतानाला या ठिकाणी कुठं ना कुठेतरी त्याचं अवजातीकरण करण्याचा प्रयत्न, उदात्तीकरण त्याच्या प्रतिमेचं करण्याचा प्रयत्न हा जो केला जातोय काँग्रेस पक्षाचा, त्याचा सातत्यानं धिक्कार करत राहूया इतकंच आवाहन करतो. मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व विविध पक्षांचे पदाधिकारी महायुतीतले आलेले आहेत, इथं लोकप्रतिनिधी आलेले आहेत, कार्यकर्ते पदाधिकारी आलेले आहेत, नागरिक आलेले आहेत, विविध संघटनांचे वसंतराव पदाधिकारी आलेले आहेत. मी सगळ्यांनाच या निमित्तानं तुम्ही सजग आहात, जागरूक आहात म्हणून धन्यवाद देतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. या छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे एका अर्थानं त्यांचं नाव शंभू भगवानाच्या परतून ठेवलं गेलं, या शंभू भगवानाच्या या ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार आपल्या हृदयात आणि आपल्या मुखात सातत्यानं गरजत राहावा इतकंच या निमित्तानं सांगतो. काँग्रेस पक्षाचा तीव्र धिक्कार करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.